नमस्कार, मैं जूली तिवारी। हर समय आपके साथ न्यूज चैनल में आप सभी का स्वागत है। तो चलिए नजर डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। अंबरनाथ में कंजार भाट समाज सेवा मंडल द्वारा गणेश भगवान का भव्य आगमन, समाज में उमड़ा उत्साह। पूरे शहर में आज गणपति बापा की धूम देखने को मिली। कंजार भाट समाज सेवा मंडल द्वारा 49वें वर्ष का भव्य गणेश उत्सव बड़े ही श्रद्धा और हर्षोल्लास के साथ मनाया गया। इस अवसर पर अंबरनाथ के बांद्रापाड़ा से शोभा यात्रा निकाली गई, जिसमें समाज बंधुओं के साथ साथ स्थानीय नागरिक भी बड़ी संख्या में शामिल हुए। ढोल ताशों और भजनों की गूंज से पूरा वातावरण भक्तिमय हो उठा। मंडल के अध्यक्ष भूषण रिंकू भाट के नेतृत्व में समाज के उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, महिला मंडल और सभी पदाधिकारी एकजुट होकर मौजूद रहे। समाज की माताओं और बहनों ने भी सक्रिय भागीदारी निभाई और अपनी श्रद्धा का सुंदर परिचय दिया। इस अवसर पर कांग्रेस के मासी ब्लॉक अध्यक्ष प्रदीप नाना पाटिल और भाजपा की दीपा गायकवाड़ ने विशेष उपस्थिति दर्ज की। मंडल की ओर से उनका सत्कार और सम्मान किया गया। कार्यक्रम में समाज सेवक रिंकू भाट ने कहा कि गणेशोत्सव केवल धार्मिक पर्व नहीं है, बल्कि समाज की एकजुटता और संस्कृति का प्रतीक है। कंजार भाट समाज का ये आयोजन हर वर्ष हमारी एकता और भाईचारे को और मजबूत करता है। पिछले 25 वर्षों से मुझे रिंकू भाट को यह आयोजन में सक्रिय भूमिका निभाने का सौभाग्य मिला है और यह मेरे लिए गर्व की बात है। गणपति बापा के 49वें भव्य आगमन ने अंबरनाथ शहर में श्रद्धा और उत्साह का अद्भुत संगम प्रस्तुत किया। समाज बंधुओं और नागरिकों ने मिलकर इसे एक यादगार उत्सव बना दिया है। सर्वांना गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज जवळजवळ 25 वर्षापासून कंजार भाट समाजाचा उपाध्यक्ष, कार्याध्यक्ष, जनरल सेक्रेटरी, सर्व पदाधिकारी, माझा महिला वर्ग, माझा महिला मंडळ या सर्वांनी मिळून आज जवळपास 25 वर्षापासून मी स्वतः अध्यक्ष आहे, पण आमच्या मंडळाचा 49वं वर्ष आहे। तर आम्ही अशी एक संकल्पना केली की आम्हाला 50वं वर्ष हा कसा साजरा करायचा आहे, तर त्याची तयारी आम्ही कशी करायची। तर ही तयारी आम्ही 1 वर्ष अगोदर केली आहे आणि या कार्यक्रमाला आम्हाला भरभरून सर्वांनी प्रतिसाद दिला। सन्माननीय गुलाबराव करंजुले पाटील तसेच संपूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये लाईव्ह टेलिकास्ट दाखवलं आणि दत्ताराम गायकवाड दादा तसेच आमचे काँग्रेसचे अध्यक्ष आणि वार्डाचे माजी नगरसेवक सन्माननीय आदरणीय प्रदीपदादा पाटील यांनी सुद्धा इथं आम्हाला भेट दिली। त्यानंतर आमच्या वार्डाच्या लाडक्या नगरसेविका आमच्या ताई दीपा गायकवाड यांनी सुद्धा भेट दिली। आम्ही सर्वांनी कंजार भाट समाजाने त्यांचा सत्कार केला आणि आमच्या ज्या माता भगिनी आहे ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं, मी त्यांच्याकडे अशीच विनंती करतो की दरवर्षी आम्ही राहो किंवा नाही राहो, तुम्ही हा कार्यक्रम असाच थाटामाटाने परत साजरा करावा आणि पुन्हा एकदा कंजार भाट समाजाच्या सर्व घटकांना माझ्या वतीने, कंजार भाट समाजसेवा मंडळाच्या वतीने गणपतीच्या हार्दिक शुभेच्छा। जय हिंद, जय महाराष्ट्र। कंजार भाट समाजसेवा मंडळ वर्ष 49वे अध्यक्ष रिंकू भाट, उपाध्यक्ष सागर गागडे तसेच आमचे ज्येष्ठ सल्लागार माजी अध्यक्ष सुनील गागडे व तमाम कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली आज आपण वर्ष 49व्या वर्षामध्ये भाटवाडीच्या राजाचा आगमन 1 दिवस अगोदर 49व्या वर्षामध्ये करण्यात आलेला आहे आणि आगमन सोहळ्यामध्ये आज पूर्ण कंजार भाट समाज मंडळातील सर्व पदाधिकारी, त्यांचे परिवारातील सर्व लहान थोर मंडळी तसेच आपल्या समाजामधील ज्येष्ठ श्रेष्ठ पंच यांनी सर्वांनी आपली उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या कार्यक्रमामध्ये वाजंत्री म्हणून अभंगे म्युझिकल बीट्स तसेच जुन्नर वरून वारकरी मंडळ आलेले श्री सद्गुरू हरिकला सेवा संस्था मंडळ तसेच शिवझुंजार ढोल ताशा पथक हे सुद्धा जुन्नर वरून या कार्यक्रमात येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी ज्याने अथक प्रयत्न केले आमच्या मंडळाचे आधारस्तंभ रिंकू भाट मागील 25 वर्षापासून यांची जी कंजार भाट समाज मंडळासाठी जी सेवा आहे
यांची कितीही प्रशंसा करा तेवढी कमी आहे। आणि रिंकू भाट यांच्यावरती गणरायाचा श्रीकृष्णाचा असाच आशीर्वाद असो आणि येणाऱ्या 50व्या वर्षामध्ये हा जो कार्यक्रम 50% होता तो कार्यक्रम 100% कसा होणार याची ग्वाही रिंकू भाट आम्हाला दुसऱ्या बाईटमध्ये देणारच आहेत। तर आज जे पत्रकार बंधू आमच्या कार्यक्रमामध्ये सामील झाले त्यांचा सुद्धा आम्ही आभार प्रकट करत आहोत। तसेच पुन्हा एकदा कंजरबाग समाजसेवा मंडळ येणाऱ्या 2 तारखेला आपल्या विसर्जनाचा कार्यक्रम आहे, त्या विसर्जनाच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा यापेक्षाही सेलिब्रिटी सुद्धा त्या कार्यक्रमामध्ये येणार आहेत। जे आमच्या हरीश जाधवचा फेवरेट कार्यक्रम आहे तारक मेहताचा उलटा चष्मा, त्यामधील काही कलाकार त्या कार्यक्रमामध्ये येणार आहे। तर आपण टाटामाटाने तो सुद्धा विसर्जन सोहळा साजरा करणार आहोत। तर जशी उपस्थिती आज होती तशीच उपस्थिती आपण 2 तारखेला सुद्धा द्यायची। कंजरबाग समाजसेवा मंडळाचा 49वा श्रीचं आगमन थाटामाटाने उत्साहात पुण्या गोविंदाने झालेला आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं कंजरबाग समाजसेवा मंडळाच्या विनंतीला मान ठेवून भारतीय जनता पक्षाचे सरचिटणीस श्रीयुत गुलाबराव करंजीवळे साहेब तसेच एबीसी केबलचे संस्थापक श्रीयुत अनिल दत्ताराम गायकवाड यांचाही या कार्यक्रमामध्ये उपस्थिती होती। तसेच सर्व कंजरबाग समाजातील आणि विभागातील भाटवाडी परिसरातील कैकाडी समाज आणि इतर समाज यांनी उपस्थिती दाखवली। त्यांचा कंजरबाग समाजसेवा मंडळाच्या वतीनं शतशः आभार। आणि तसेच आमच्या मंडळाच्या पदाधिकारी जी सभा असते त्यामध्ये आम्हालाही आमच्या अध्यक्ष महोदयांनी गुलदस्त्यात ठेवून आजचा जो श्रीचा आगमन सोहळा न भूतो न भविष्यतो आमच्यासाठी असं उत्साहात आणि आम्हाला न समजणारा जो उत्साहाचा सोहळा केलेला आहे तर शतशः मी सल्लागाराच्या वतीने आणि संपूर्ण कंजरबाग समाजसेवा मंडळाच्या वतीने त्यांच्या बिनाई फाउंडेशनला आणि कंजरबाग समाजसेवा मंडळाच्या अध्यक्ष महोदयाने मी स्वतः त्यांचे आभार प्रकट करतो की अशी संकल्पना अशी गवाही देतो। आणि माझे समाजाचे आधारस्तंभ रिंकू भाट यांनी ज्या पद्धतीने गणपती बाप्पाचं आगमन केलं त्यामध्ये वाजा तर होताच पण त्या बरोबर हरिकीर्तनाचा गाजा देखील होता। आणि वारकरी संप्रदाय पद्धतीने जो हरिकीर्तनाच्या जयघोषामध्ये गणपती बाप्पाचं वाजा आणि गाजामध्ये जे आगमन झालं हे पाहून आमच्या या जनतेला फार हर्ष झालेला आहे। व अंबरनाथकर देखील ज्यांनी पाहिलं असेल त्या सगळ्यांना गणपती बाप्पाच्या आगमनाने फार हर्ष झालेला आहे। आणि याच्यासाठी रिंकू भाट यांनी जे अथक प्रयत्न केलेले आहे भगवंत त्यांना यश प्राप्ती देव, त्यांना भरपूर आयुष्य देव आणि त्यांना असेच कार्य करण्याची त्यांना उत्साह वाढू देव अशी आम्ही भगवंत चरणी प्रार्थना करतो। तसेच आम्हाला या कार्यक्रमामध्ये पोलीस प्रशासनाच्या जे काही कर्मचारी होते किंवा वाहतूक पोलीस नियंत्रणाचे जे कर्मचारी होते त्यांनी देखील आम्हाला खूप खूप मदत केली। तर वांद्रापाडा भाटवाडी व कंजरबाग समाजाच्या वतीने आम्ही पोलीस प्रशासन व वाहतूक प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांना देखील आम्ही आभार व्यक्त करीत आहोत व पत्रकारांनी देखील आमच्याकडे जेवढं प्रसिद्धी मिळावी म्हणून आम्हाला एवढं सहकार्य केलं त्यांचे आम्ही आभार मानतो। व माझे 2 शब्द तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाजत। धन्यवाद। हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुंचे।